आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस, तपासासाठी अविनाश जाधवांना हजर राहण्याचे आदेश। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला प्रकरणी नोटीस। नवी दिल्लीमधल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर मंत्र्यांच्या बंगल्यांचा कायापालट होणार। आराखड्यासाठी राज्य सरकारनं जागतिक निविदा काढल्या। मंत्रालय पुनर्विकासाची संकल्पना मार्गी लागणार। कंत्राटी भरतीमध्ये मागासवर्गीय समाजाला आरक्षण नाही, संधी साधून ओबीसी विभागामध्ये बाह्य यंत्रणेकडून कंत्राटी भरती। डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्यासाठी चाचण्या सुरू, संबंधित मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयासोबत बैठक, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता भरण्यात आलेल्या 25,000 अर्जांमध्ये त्रुटी, 17 ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्याची मुदत। नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी 2,766 कोटींच्या कामांना मंजुरी, मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली विविध कामांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजुरी। सरकारी कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचाही 29 ऑगस्टपासून बेमुदत संप, सुधारित पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी, 17 लाख कर्मचारी होणार सहभागी। लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागली, लसणाचे दर प्रति किलो 400 रुपये, लसूण 400 रुपये किलोवर जाण्याची ही दुसरी वेळ। राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये 27% तर देशामध्ये 5% जास्त पाऊस, महिना अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज।